सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया हार गळा काशी पिता तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पिता तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती कर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण कर कुंडले तळपती श्रवणी कंठी कवसु भवने विराजित कंठी कवसु मने विराजित कंठी कवसु मने विराजित तुळसी हार गळा काशी पिता तुळशी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पिता तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान पार कुमार हो पार कुमारी पार कुमार पार कुमार पार कुमार हो पार कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
वारकरी मंडळी बहुता सुकृता मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल निश्चिंती झाली आमोची निश्चिंती तुझे संगते झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे हरिदासाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे हरिदासाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे आता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता सुखाने आता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता देखिले ते मिळे देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे
सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे सोपान कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई संगती तुझी ये 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 संगती जाने आमोते निश्चिंती जाने आमोते निश्चिंती नाही देखी देखे नाही देखी झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती निश्चिंती नाही देखी देते मेरे नाही देखी देते तुझे संगत भोग भोग सुखाचे सोहळे भोग
सुखाची सुहरी भोग सुखाची सुहरी भोग सुखाची
सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला विठ्ठला शिव भोळा चक्र पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं तुझी संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी आज आपण सर्व भक्तगण काल भैरवनाथांच्या या पवित्र दरबारामध्ये आणि काल भैरवनाथाचा हा महोत्सव म्हणून आले श्री हरिभक्तीपरायण आदरणीय रामेश्वर महाराज राऊत श्री गणपत महाराज आहेत आणि आज काल्याच्या कीर्तनाने आपण आपल्या या कार्यक्रमाची सांगता करून काल भैरवनाथांचा कृपाशीर्वाद वैकुंठवासी भारती बाबा ब्रह्मचारी बाबा सद्गुरू किशनगिरी बाबा या सर्व संतांचा कृपाशीर्वाद आणि आपल्या अंतःकरणातला हा दृढ भक्तिभाव त्यामुळे आपण आतापर्यंत हे सर्व कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये पार पाडत आलेले आहोत। या कार्यक्रमाकरता काकडा हरिपाठ हे जे सर्व नित्य नियम आहेत त्याकरता हरिभक्तीपरायण श्री रामनाथ महाराज पवार श्री सुमनबाई कोलते व्यासपीठ त्यांच्याकडे आहे। त्याच्यानंतर संगीत विशारद विजय महाराज पवार लक्ष्मण महाराज नांगरे गणेश महाराज तनपुरे शशिकांत महाराज पुरेकर उमेश महाराज जाधव सोमनाथ पानकडे हे सगळी मंडळी दूरदूरून आलेली आहे। हे बघा पेरलं की उगवते भैरवनाथांचा कृपाशीर्वाद आहे। पेरणी झाली आता हे सगळं गायक वादक उगवल्या आणि चांगल्या प्रकारचं सगळं कार्य करून आले। दूर दूरवर जाऊन आपल्या काल भैरवनाथाच्या क्षेत्राचाच महिमा ते वाढवतात। ही
ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. वैकुंठवासी नाशिकेत महाराज, त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी बाबांचं चरित्र, भैरवनाथाचं चरित्र खूप चांगल्या प्रकारचं लिहिलेलं आहे. आज ते जरी आपल्यात नसले तरी या सगळ्या कार्यक्रमाकरता ते उपस्थित राहायचे. पूर्वी काही एवढी महाराज मंडळी नव्हती, आता सगळी मंडळी झालेली आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. गायक वादक हे स्वतःची तयारी, आईवडिलांचा आशीर्वाद, देवदेवतेंचा कृपा आशीर्वाद, त्यामुळे सगळं आपण आता पाहतो. रोहित महाराजचं नाव नाही, चंदू महाराज, रोहित महाराज, चंदू महाराज, सगळी मंडळी आहेत. आणि भजनी मंडळ घालगाव, गोदेगाव, भैरवाडी, पिंपरी, मडकी आदी करून खडका. आता खडक्याचं नाव खडका पण चांगलं काम आहे. मस्त खडकासारखं कणक झालं पाहिजे तरच त्याच्यात सगळं काही करता येतं, नाही तर डलडल वातावरणात काही करता येत नाही. सगळी मंडळी आपली खूप चांगल्या प्रकारचं वेद प्रणित मार्गाने जाऊन राहिलेत, हे सगळ्यात सद्भाग्य आहे. कळत न कळत ज्या आपल्या हातून आपल्या पूर्वजाकडून चुका होत होत्या, चुका होण्याला कारण एक उन्मादाने चूक होत असते, एक अज्ञपणाने होत असते, आणि तिसरी नाईलाजाने होत असते. तर आपल्याकडून असं नाईलाजाने सगळं होत गेलं, पण त्याला सुद्धा आपण फाटा दिलेला आहे. आपल्याला एकच आहे, देवीची भक्ती करत असताना आपल्याला आवडेल तसं नाही करायचं, देवाला आवडेल ते केलं पाहिजे. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार. आवडीची माणसं पाहुणे आले तुमच्या घरी, तुम्ही त्यांची वाट पाहत होते, कधी येतात कधी येतात, आणि त्या पाहुण्याला वाटत होतं कधी जावं कधी जावं. पण मग आता यांना असं वाटलं काय कारण, घरातल्या आमच्या माता भगिनी तुम्ही तरी घरात राहत, त्यांना सगळं करावं लागतं. मग त्यांनी विचार केला कधी नव्हत एवढे प्रेमाचे पाहुणे आले, मग पुरणपोळ्या करावा का, मांडे करावा का, लाडू करावा का, काय काय करावं, सगळं गोड एक एक पदार्थ गोड केला. बसलं जेवायला, बसले तर पाहुण्याने सांगितलं मला यातलं काहीच चालत नाही, मला साखर आहे. मग गेले, कष्ट करणाऱ्याचे कष्टही गेले, आणि त्यांना असं वाटलं बा असे कसे पाहुणे हेकड नाहीत, त्यांना तर चालतच नाही, काय करत. तुम्ही प्रेमाने केलं पण ते पाहुण्याला आवडलं का, ते नाही आवडलं. मग पाहुण्याला आवडलं त्याला पिठलं भाकरी केली असते तर 2 भाकरी खाल्ल्या असते. पण आपल्या आवडीने देवाची भक्ती नाही करायची, देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे. म्हणून जे जे नावडते आवडते याचा सगळा विषय संपून गेलेला आहे, आणि ती श्रद्धा आपण पोटीच बाळगून खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. आता पिंपरीलाही सुंदर मंदिर झालं, मडकीलाही आहे, मुरम्यालाही आहे. आपलं भैरवनाथाचं आता आपलं क्षेत्रच झालेलं आहे. भैरवनाथाचं दर्शन घेतलं की समाधान वाटते, असं वाटते आपण काशीला. आणि आपल्या परिसराची श्रद्धा आहे. पौष महिन्यातले 5 रविवार जवळजवळ सगळ्यांना उपवास असतात. बाकीचा जरी कोणी काही कार्यक्रम करत असेल तर रविवारी करत नाहीत मात्र. आणि आता आपले हे पौर्णिमेचा कार्यक्रम असतो, पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी. मग ही यात्रा जी आपली भैरवनाथाची आहे, आज काशीला सुद्धा मोठा सोहळा आहे, त्याच्यानंतर उज्जैनला सुद्धा आहे. एखाद्या घरी लग्न होतं, पण लग्न म्हटलं की सोयरे धारे सगळे येतातच. दुसऱ्या दिवशी लग्न, आणि जवळची मंडळी आली, बरेच 5-25 झाले. मग घरच्या महिला मंडळाने स्वयंपाक केला, सगळं केलं, माणसं जेवायला बसले, वाढायला सुरुवात झाली. पण आता मुलं कुठं आईला सोडून थोडंच जाणार, आई 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 करत आईच्या मागे चाललं. आणि एक मुलगा आई आई करत आला, आणि त्या भाजीच्या पातेल्याजवळ शेजारी त्यांनी संडास केली. आता ते बाई म्हणून घराचं घरपण आमच्या आई बहिणीच्या हातात असतं. माणसं तर कुठेही चालतात आणि कुठेही पडतात, त्याला काय सावली पाहून पडतात.
आणि मग त्या बाईने हुशार डोकं चालवलं पाहिजे. त्या बाईने हुशारी अशी केली, सगळ्या पाहुणे जेवले. म्हणलं आता जर आपण हे काढत बसलो तर माणसं सगळे हिट करते. म्हणजे एक रिकामं पातेलं होतं, ते रिकामं पट दिशे आपलं पदर थोडासा केला. आता पदर नाही काय करायला, पदराचं कामच नाही राहिलं. आता थोडासा पदर आडवा काय झाल्यासारखं केलं आणि पातेलं त्या संडासवर पालतं केलं. आणि मग सगळे पकवान वाढले, पोट भर जेवण. त्याच्यात एका पाहुण्याने पाहिलंच पातेलं ठेवताना. अरे म्हणलं अशी गोष्ट आहे. दुसऱ्या आठवड्यात याच्या घरी मुलीचं लग्न होतं. मुलीच्या लग्नाकरता पुन्हा आले माणसं, सगळे पाहुणे आले, बसले जेवायला. वाढ झाली. हा म्हणते थांबा 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 थांबा, लग्नाच्या अगोदरच्या दिवशी मुलाच्या संडासवर पातेलं ठेवावं लागते. त्याने पाहिलं होतं ना ही परंपरा. मग आणलंय मुलग, आता त्याला शी म्हटलं तर कुठं संडास करणार जमेना. 2-4 टोले मारले त्याला संडास करायला लावली आणि पातेलं आणलं, त्याच्यावर ठेवलं ना. बसा म्हणले. आता म्हणले का असं कसं काय? नाही म्हणले आमच्या वरिष्ठाच्या घरी असं केलं होतं म्हणून आम्ही केलं. ह्या अनिष्ट परंपरा आहेत, याला काही काय नाही. ते त्या बाईने त्यावेळेस हुशारी केली म्हणून काय सगळ्यांना तसं करायचं असते का? मग आपल्या यात्रेच्या परंपरा, दिंडीच्या परंपरा, आता आपल्या खेडेगावामध्ये काही बिशाना काय शबीना म्हणतात, त्या सगळ्या परंपराच्या ठिकठिकाणी असतात. त्या परंपरा आपण उज्ज्वल ठेवल्या पाहिजे आणि त्या परंपरेमुळे कुठेही कोणाला काही चोट पोचणार नाही आणि आपलंही धार्मिक कार्य कुठेतरी गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर ती काळजी आपण सर्व मंडळी घेऊन आणलेली आहात. कालच झालं का शबीना मिरवणूक? आज आहे. हां, तर हे सगळं आपण त्या पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. तरुणाचा आनंद आपल्याला जवळ घ्यायचा आहे, वृद्धांचाही घ्यायचा आहे, महिलांचा घ्यायचा आहे, सगळ्यांचाच घ्यायचा आहे. पण कोणाला त्रास होता कामा नये आणि सगळ्यांचा देवाला त्रास होता कामा नये. आपला सगळ्यांचा देवाला त्रास झाला तर मग हे एवढं केले फुकटच गेला. भैरवनाथ म्हणतात माझ्या भक्तांचं आता काय कौतुक करावं, माझं मंदिर बांधलं, एवढा मोठा सभागृह केला, सगळं केलं, पण तो वाया गेलो असा नाही शब्द आला पाहिजे. ते आपण सर्व भैरवाडीकरांनी सांभाळलं. जे कळत नकळत थोडंफार होत असेल त्याची आपण जाणीव ठेवा आणि आपलं देवस्थान, आपलं तीर्थक्षेत्र उज्ज्वल, पवित्र, श्रेष्ठ कसं राहील याची आपण काळजी घ्या. जे काही बाकीचं तुम्हाला करायचं तर ते यात्रा महोत्सव सप्ताह सोडून तुम्हाला भरपूर टाईम आहे. लग्नात टाईम असते, एखादं काही भांडणं झाले तिथेही काही कार्यक्रम करून जा तिथं. म्हणून जे तुम्हाला उणीव वाटते ते दुसऱ्या ठिकाणी भरून काढा. पण आपण या ठिकाणी काही असं केलं, अनवधानाने काय केल्यामुळं येणारे भक्त आपल्यासमोर काही म्हणणार नाही, पण म्हणते ना का आम्ही बैलवाडीला गेलो, काय सुंदर काम केलं त्या मंडळींनी, विश्वस्त भक्त लोक सगळ्यांचं कौतुक करतील. पण म्हणते दुसरं म्हणजे तुला माहिती आहे का काय, नको ते सांगत राहतील. हे आपण काळजी घ्या, काळजी घेतलेलीच आहे. पण अति काळजी घेणं हे जसं दुःखालाच कारणी असते, परंतु काळजी घेत राहिलं की बाकीचे काही होत नाही. जे जे आपण केलं, आपली शक्ती, आपली श्रद्धा आहे, आपल्या अंगाची शक्ती दिली ती भैरवनाथाने दिली आणि खूप खूप आपण आतापर्यंत काम केलेलं आहे. भविष्यामध्ये जी लहान लहान पिढी आहे ती काम करत राहणार आहे. आता आमच्या लहान लहान मुली बसल्या बघा कशा, मला ते कराटे खेळतात का नसतात. चांगलं तयार झालं पाहिजे आपण असे तयार व्हा. दुसऱ्यावर आपल्याला हात नाही चालवायचा, पण जो कोणी दुसरा हात चालवत असेल त्याचं मनगट धरण्याची ताकद ठेवा. करता आपल्याला हे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा पारायण, भैरवनाथाचा अभिषेक हे सगळं केलं पाहिजे. याच्यातून ही ऊर्जा निर्माण होते, याच्यातून शक्ती निर्माण. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेतला, आपल्या जन्म देणाऱ्या मातेचा, जिजाऊ मातेचा आशीर्वाद घेतला.
वडील तर परकेच्या दावणीलाच बांधले होते असं म्हणायला हरकत नाही, पण ते नाईलाजाने नोकरी करावी लागत होती. परंतु जन्म देणाऱ्या आईचा कृपाशीर्वाद, तुळजा भवानी मातेचा कृपाशीर्वाद, आणि म्हणून हे सगळं ते करू शकले. तसं आपणही जे सगळं कार्य केलेलं आहे हे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद, भैरवनाथाचा आशीर्वाद, आणि तो आशीर्वाद व्यर्थ जायला नको, त्याला कुठेही गालबोट लागायला नको, याची आपण काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी काही बोललं तर ते कशाकरता बोलतात हे लक्षात आलं पाहिजे. बोलणाराने सांगणाराने असं सांगायचं की फार प्रदर्शन करणंही बरोबर नाही. माणसाचा आता हुशार ड्रायव्हर असतात, ते गेअर पाहून रस्ता पाहून गेअर टाकत असतात. तसं तुम्ही जास्ती सांगायला लागले माणसं ते लय शहाणे झाले, नाही ऐकत आम्ही तुमचं, म्हणून फार सांगणं जमत नाही. स्वतःची कृती आणि त्यांना सांगणं हे मर्यादित असलं की बरोबर काम झाल्याशिवाय राहत नाही. जे आपण केलं ते खूप खूप यामध्ये गोडवा निर्माण झाला आणि सगळं झालं. आता बोलतो जरा माफ करा. आपली यात्रा झाली की बाबा आम्हाला त्यावेळेस आपलं नदीचंच पाणी प्यावं लागत होतं. 3 दिवस बाबा काही पाणी पिऊ देत नव्हतं आणि अक्षरशः खरोखर पाण्याचा रंग बदलायचा. कसा बदलत होता हे आपल्याला माहीत आहे. मग एवढं सगळं रंग बदलण्याकरता आपण नाही, आपल्याला इतरांचा रंग बदलायचा आहे. आणि रंगी रंगे रे श्रीरंगे काय बोललाशी पतंगी, या हरिनाम कीर्तनामध्ये आपल्याला रंगायचं आहे. चांगल्या गोष्टी सांगत असताना थोडंफार जरी काही अधिक वाटलं असलं. एक महादेवाचं मंदिर होतं, काल्याचे कीर्तन आपण करू ना तर पुढच्या वर्षी करू. आणि मग एक गावातले मोठी व्यक्ती, आता पाटील काही म्हणता येणार नाही, मोठी व्यक्ती आई दर्शनाला गेली. सोमवार होता, श्रावण महिना. आई महादेवाची पूजा करत होती आणि तो मुलगा त्या नंदीवर बसला. नंदीचे कान धरले आणि टाचा मारतो, चक 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 करायला लागला. ते तिथल्या पुजाऱ्याने पाहिलं. त्याला सांगितलं की बाबा तसं करायचं. तर मुलगा काही ऐके ना. एकदा काढलं तर पुन्हा केला. मग त्या पुजाऱ्याला राग आला. त्या पुजाऱ्याने हात धरून ओढलं त्याला आणि मग त्या आईने पाहिलं. म्हणले काय झालं बाबा? म्हणले तो मुलगा ऐकत नाही, नंदीच्या पाठीवर बसला. बरं. मग त्या आई त्याला बोलली, म्हणजे बसला तर काय झालं? आणि घरी गेल्या गेल्या मालकाजवळ सांगितलं. मालक होते पंचायत समितीचे सदस्य. काय झालं? म्हणले तर पुजारी म्हणले भिकारी कोणीकडचा आला आणि त्या माझ्या मुलाला हात धरून ओढलं. त्याला असा राग आला तर बाय वर करूनच आला. पुजारी म्हणले काय तुला कळलं का? म्हणलं मी कोण आहो, याच्या पुढे माझ्या मुलाला बोलायचं नाही. तू कोण आहे काय नाही, तू पंतप्रधानाचा का मुलगा असत नाही. मंदिरातले नियम तर सांभाळले पाहिजे की नाही. म्हणून हे जर चांगलं कोणी सांगत असेल तर त्याचं वाईट मानायचं कारण नाही. म्हणून ज्या ज्या चांगल्या प्रथा टिकून ठेवण्याकरता नको ते जर काय एखादी व्यक्ती कोणी म्हणत असेल तर त्याचा आपण सन्मान करा आणि आपल्या जीवनाचं आपण सिंहावलोकन करा की आपण कुठपर्यंत गेलो आणि किती लांब आलो, अजून कुठं जायचं आहे. आपलं कार्य अधिकाधिक चांगलं होत राहील. भैरवनाथ आताच गदगद झालेले आहे आणि अधिक त्यांना आनंद प्राप्त होईल. काशीचा महिमान हा महिमा सद्गुरू किशनगिरी बाबा नेहमी सांगायचे. तर आपला महिमा काही कमी नाही. नाशिकेत महाराजांनी भरपूर आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. मग आपण आपला महिमा जाणून तर हे केलं पाहिजे ना. एका माणसाला शिवाजीचं पार्ट दिलं नाटकात, त्याला होती जास्ती बिडे ओढायची सवय, पण 2 तास काही त्याला बिडी ओढता येईना, कारण पार्ट शिवाजीच आहे. शेवटी लाईन गेली आणि त्याने चान्स पाहिला, तेवढ्यात बिडी तोंडात घातली. काडी लावली, लाईन आली, सगळे माणसं हे या मूर्खाला कशाला म्हणले पार्ट दिले, तो बिडी ओढून राहिला. शिवाजी महाराजांचं पार्ट आहे ना, लोकांच्या समोर तुम्हाला बिडी ओढून जमणार आहे का? फार कपडे काढल्यानंतर मग गठ्ठाचा गठ्ठा ओढून टाका, पण त्या पोशाखामध्ये तुम्हाला नाही करताना. तसे आपले मंदिरं, उत्सव, मिरवणुका ज्या ज्या असतील ना त्या आपल्याला त्याच पद्धतीने केल्या पाहिजे.
तर त्याच्यामध्ये आनंद समाधान भैरवनाथ आपल्याला आशीर्वाद देतील. आपण जर एवढा खर्च केला याचा मोबदला भैरवनाथाने आपल्याला दिलेलाच आहे. जरी आपल्याला काही कमी वाटत असेल तर ते दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तिभावाने आपल्याला हे काम करायचं आहे, करून राहिलेलं आहोत. आणि आपला हा त्रिदिनात्मक हा यात्रा महोत्सव आज हे काल्याचे कीर्तन आहे. काल्याचे कीर्तन म्हटलं गेले देवे गोकुळी तारू भाव सागरीचे तारू भाव सागरीचे गेले देवे गोकुळी तारू भाव सागरीचे तारू भाव चरित्र चरित्र असल्यामुळं आपल्याला तुकोबाराने सांगितलं त्या चरित्राचा उच्चार करा. ते म्हणजे कोणतं? गोकुळात जे केलं ते गोपिका सोबत चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर सगळीकडे आनंद आनंद. गुढिया तोरणे संपूर्ण गोकुळातील गोपिका आनंदी आहे. गुड्या उभारल्या, तोरण बांधले, गाई गोमयाचे शेणाचे सळे टाकलेत. आता माणसं खूप हुशार झाले. गाई बैल सगळे गाय तुम्ही किती जातात तर ह्या तुम्ही याला मुंबईला कोणता आपला कत्तलखाना जेवणार नाही. हां तिथं जाऊन पहा. एकदा प्रसंग आला त्या जवळून आलं म्हटलं एवढे कसे काय गाड्या उभ्या दिसतात. पाहायला लागलो लांबून सगळ्या गोमाताच होत. आणि बैल जे जाऊन आले ते केरळला जाऊन आले, सगळे कत्तल होऊन आले. आता गाय नाही बैल नाही मग गोमायाच्या शेणा आता पिवळ्या रंगाचा शेळा टाकतात माणसं. चांगलं बरोबर डोकं लावतात. पिवळ्या रंगाचा नाही तुम्ही आणखी सोन्याचा जरी टाकला तर गायच्या शेणाची नाही सर येणार. तुम्ही बंगला बांधा, 10 त्याचा लिफ्ट करा, काय करा, उडून जायची सोय करा, पण फूट बाय फूट तरी जागा कुठेतरी गायच्या शेणाने सारवत जा. त्याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुळशीच्या जवळ कुठेतरी पंचगव्य जे म्हणतो ना आपण, गायचं शेण, गोमूत्र, दही, दूध, तूप आदी करून हे पंचगव्य खूप औषधी आहे. आणि त्या गाईच्या करता आपण हे सगळं केलं पाहिजे. गाईचं या गोमयाचा सळा टाकणं, गोकुळामध्ये गोमयाचा सळा सगळ्या गवळणीने टाकला. काहींनी केशर कस्तुरीचा टाकला. भूमीवरी सडे
केशर कस्तुरी आनंद अंतरी केशर कस्तुरी आता आपल्याला कुठं साधं वारकऱ्याला पाहायला भेटते, मोठे मोठे माणसाकडे आपले केशर म्हणजे कांदा, कस्तुरी म्हणजे लसूण, हे भेटत नाही. कधी कधी काय मोठी अडचण होऊन जाते. भूमीवरील सडे केशर कस्तुरी, काहीने गोमयाचे सडे टाकले, काहीने दही दुधाचे टाकले आणि काहीने केशर कस्तुरीचे टाकले आणि रांगोळ्या काढल्यात. हरिकथा चालले, भजन पूजन सगळं खूप आनंदे नगर दुमदुमी. काही महिनेपर्यंत जन्मोत्सव गोपिकांनी साजरा केला. भगवान आता लहानाचे मोठे झाले आणि लहानाचे मोठे झाल्यानंतर आपल्या सवंगड्यामध्ये राहायला लागले. मनुष्य जसा वाढत्या वयाबरोबर मोठा होत असतो तसं संगती चांगली भेटली पाहिजे. संगत करणं बडे की तो बडद बडद बड जाय, चांगल्याची संगत केली पाहिजे. एक मनुष्य एवढा सदाचारी होता, कोणाचं खायचं नाही, प्यायचं नाही, कुठेही काही घ्यायचं नाही, खूप चांगला. पण काही निमित्त त्याला तालुक्याच्या गावाला जावं लागलं, घरून डबा न्यायचा. मग घरी काही अडचण असली की डब्याची अडचण होती तर मग खानवाडीत खायचा. खानवडी वाढायला काहीतरी काय अडचण आली, काहीच सोय नाही म्हणून सुधारित हॉटेलमध्ये जायचा. येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे, बोर्डच असते लावलेला. मग त्या हॉटेलमध्ये गेला. मग इकडचे तिकडे होता होता ही बाजू सोडली आणि त्याच बाजूला जायला लागला. आणि जर नको ते खायचं, नको ते प्यायचं, कशामुळे झालं? हा संगतीचा परिणाम. परिस्थितीमुळं, भोवतालच्या व्यक्तीमुळं आणि नाईलाजामुळं मनुष्य बदलत असतो. चांगली माणसंसुद्धा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे मोठमोठे महान संत योद्धे असताना का सगळं द्रौपदी मातेचा अपमान चालू होता तर का बोलू शकले नाहीत? दुष्टाचं अन्न खाल्लं, दुष्टाची सदैव संगती, त्याच्यामुळं सज्जनालाही काही बोलता येत नाही. सज्जनाचा सज्जनपणा नष्ट होत नाही, पण दुर्जनपणामुळं तो बोथोड झाल्याशिवाय राहत नाही. सर्वांनी आपल्या मानाखाली घातलेले आपल्याला चरित्र सगळ्यांना माहिती आहे. तर हे सगळं आपण पाहतो. गोपाळ पेंद्या सुद्धा म्हणजे हे सांगत होतं की वाढत्या वयाबरोबर संगती चांगली मिळाली पाहिजे. मुलं मुली गावात शाळा नाही, तालुक्यात नाही म्हणून पुन्हा मुंबईला नेणं अतिशय चांगलीच गोष्ट आहे. परदेशात पाठवणं हेही चांगलंच आहे, पण फक्त संगतीचा परिणाम होऊ नये ही त्यांनी काळजी घेणं त्यांची स्वतःची जबाबदारी असते. पण दुर्दैवाने तसं घडत नाही आणि ज्यावेळेस तसं घडत नाही त्यावेळेस आपल्याला कुठेतरी आक्रोश पाहायला मिळत असतो. तुम्ही कुठेही जा, ज्याला बिघडायचंच नसते तो कधी बिघडतच नाही. काही माणसं म्हणतात नाही हो असं तसं नाही, किती करा, माणसं उपाशी राहतील काही, पण नाही काही करणार. नंतर म्हणतात नाही नाही आमचं तसं काही नव्हतं, पण ते आता त्यांनी खूप आग्रह केला. आता त्यांनी म्हणलं आग्रह आणखीन काही खायला तर खासाल का तुम्ही? पण आपण जो निश्चय केलेला आहे आपल्या नियमाचा, खाण्यापिण्याचा, उपासनेचा, त्या निश्चयापासून दूर जाता कामा. निश्चयाचे बळ त्याची फळ. निश्चय पाहिजे ना आपल्याजवळ. निश्चय आपला निश्चय कसा असते सांगू काय तुम्हाला? धरसोड धरसोड. आता निश्चय केला, आता कीर्तनात म्हणले बस आता एकादशी करायची, अमुक करायचे, तमुक, आणि बाहेर गेले थोडं एक तासभर झालं ना कीर्तन आहे काय करता असते. लक्षात येणं काय तर दृष्टांत सांगतो, जरा भजन करा. बाजारचं गाव होतं, तालुक्याच्या गावापेक्षा मधलं, जसं आता आपलं प्रवास संगम, कोकाना वगैरे असतं. बाजारच्या गावून काही इकडून लोक येणार असतात, काही तिकडून येणारे असतात, काही एकाच मार्गाने जाणारे असतात. बाजारला निघाले काही माणसं आणि काही एक बाजार करून लवकर. काही काही माणसाचा अंधार पडला तरी बाजार होतच नाही, समजतच नाही कुठं जावं ते. कसं काय बाजार करते? आणि मग ते सगळे दोघांची गाठ पडली. गाठ पडल्यानंतर पण ज्याची गाठ पडली तो चालला आता बाजारच्या, त्याला झालेली होती खरूच खूप. आता नाही राहिली एवढी खरूच, दुसरं नवीनच आजार येतात. खरूच झालं की माणसं एकदा खाजवायला लागले की असं वाटायचं का ते कातळ काढून टाका.
दुसरीकडून येत होता एक मनुष्य तर कुष्ठरोग, आता कुष्ठरोगही दिसत नाही. पंढरपूरला एवढे राहायचे पहिले, पंढरपूरचे गोपाळपूर सारखे तेच राहायचे, गावातही राहायचे. मग दोघांची गाठ पडली. मग त्यांनी विचार केला, म्हणले आपण एक काम काय, म्हणले माणसं नाही काही नाही पाच म्हणायचं, सारखं खात बसतो. म्हणले तू काही माणसं नाही पाच काही नाही, सारखा इकडून हात इकडून हात. म्हणलं एक काम करायचं, दोघं निश्चय करू. आपला निश्चय सांगतो तुम्हाला कसा असतो. तू तुझ्या तोंडावरच्या माश्या आणायच्या नाही आणि मी माझ्या खर्जूला खाजवायचं नाही. अर्धा तास झाला, त्याच्या खर्जूला खास सुटली. आता काय करा कळे ना. आणि मग याची तोंडावर माश्या, त्यालाही कळे ना काय करा. पण तो हुशार होता कुष्ठरोगी. ते म्हणले आता आम्ही सकाळीच बाजारातून आलो, तू आता चालला म्हणे. काय तिथे लोक जमले, एक कोल्हापूरचा पैलवान आला आणि एक सोलापूरचा पैलवान आला. काय चालली म्हणले त्यांची वय. एक कोल्हापूर म्हटली अर्ध्या माश्या हाकल्या, सोलापूरने अर्ध्या माश्या हाकल्या. खुनाजाडे खुनाडी. त्यांनी पाहिलं, बरं काम केलं का तू. म्हणले तुला काय माहीत आहे, नुसतं पैलवान आलेले पाहिले, मग कुस्ती पाहिली का. अरे म्हणले कोल्हापूरचा इकडून आला, सोलापूरचं का अशी झाली त्यांची. रक्त भुमाळ हात करून टाकले. दोघंही हसायला लागले. गेला म्हणले निश्चय आपला. अरे अर्धा तास नाही टिकवला. तू नाही माश्या हाकायचं थांबवलं आणि मी खाजवायचं नाही थांबवलं. तसं आपला निश्चय असते. निश्चय करा, मग निश्चयाचे त्याला बळ एकदा प्राप्त झालं की फळ प्राप्त होत असते, तुकाराम महाराज सांगतात. म्हणून तुम्ही पाहुणे गेले तरी बदलायचे नाही, शिक्षणाला बाहेर गेले तरी बदलायचं नाही, एखादी मुलगी आपल्या सासरी गेली तरी बदलायचं नाही. नाहीतर मग सासरे सगळा कार्यक्रम हाच असते. आणि ही असते हरिभक्त. तिला सांगायचं बाबा मला काय वाईट म्हणायचं ते म्हणा, मला हे जमत नाही, तुम्ही करा खा. मला एक वेळ दोन वेळ नाव ठेवते. लयच राग आला तर म्हणतील तुमच्या मुलीला घेऊन जा. पण मग चार माणसं बोलतील ना कशामुळे तुम्ही घेऊन राहिले. मग ते घरचे बुजुर्ग माणसं म्हणतात नाही काही नाही, तिला नाही ना, तिला तिच्या हाताने नका करा. एवढं तर काम होईल की नाही. म्हणून आपण जर बदललं नाही तर तुम्हाला किती काही प्रवास केला तर काही होत नाही. पण इतराच्या दृष्टीनं आपण जर बदललं तर त्याचा उपयोग होणार नाही. हां, बाहेर तर बदलावंच लागते. हिवाळा आलं की स्वेटर घालावं लागते. आता उन्हाळा आलं की पंखे लावावे लागतात. पावसाळा आला की छत्री घ्यावी लागते. ते प्रसंगोपात करा, पण अंतर बदलून न देणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून आपले जे उपासनेचे निश्चय आहे तो असा ठेवला पाहिजे. आपण भले आमच्या गावात कुठलेही काही कार्यक्रम असतो, बरीच लांबून आली मंडळी, माऊलीचं दर्शन, नाथबाबाचं दर्शन, बुलढाणा जिल्हा बेलाड, आईसाहेबाच्या माहेरची मंडळी आहे. आता त्यांचं गाव आपल्याकडे जसं अण्णा हजारे सगळ्या देशामध्ये सुविचार दिला अण्णाने. आम्ही दिल्लीच्या आंदोलनाला गेलो, मै अण्णा हो, विमानतळावर तेच, रेल्वे स्टेशनवर तेच, जिकडं तिकडं टोपीवर तेच, कोणाला काही सूचनाच. अण्णा काही कुठल्या पक्षाचे खासदार आमदार मंत्री नव्हते, पण सदाचार आणि त्याग या दोन गोष्टीची ताकद. सदाचार आणि त्यागामुळं आपण दिल्लीला हलवू शकतो. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाटोदा भास्करराव पेरे पाटील एवढं जरी नाही, पण त्यांचंच थोडं मागोवं घेत आमचे बेलाडकरांनी काम केलेलं आहे. आदर्श गाव केलं नवीन. त्यांचं गाव सुधाकर सगळी मंडळी आहे. म्हणजे महाराज आहेत गजानन महाराज. तर ते पूर्णाला आपलं धरण झालं जी गाव म्हणून तिथं, त्या धरणामध्ये सगळे गाव गेले, जाणार आहे. पैसे भेटले की माणसं मग सोयरे धारे इकडे तिकडे सगळे संपून जातात. त्यांनी व्यवस्थित सगळे घरं दारं इतकं केले. परवा एक मंडळी आली, जाऊ आमची मंडळी, त्यांनी सांगितलं की खेळ पण शहरासारखं केलं. शासकीय योजनासुद्धा आपण कशा राबवायच्या हे कळलं पाहिजे. आपला पैसासुद्धा कुठं खर्च केला पाहिजे हे कळलं पाहिजे. नाही तर दोघांचे भांडणं चालले, चार माणसाने मिटवले आणि एकाचा हात धरून नेलं याने बाजूला. अरे काय मूर्ख आहेस का तू, तो एवढा शिव्या देत होता तुला,
2 दिवस आत घातलंच पाहिजे, पैसे पट्ट्या करून घेऊन जा, वाटलं तर दे नाही तर नको देऊ. मग हे भांडणं लावायला पैसे, आपले भांडणं मिटवायकरता पैसे पाहिजे ना लावायला. म्हणून मिळालेला पैसा सुद्धा तो सुमार्गी गेला पाहिजे, योग्य मार्गी गेला पाहिजे. आता त्यांच्या तिथं मंदिराची स्थापना आणि मोठा कार्यक्रम पुढच्या पंधरवड्यामध्ये ठेवलेला आहे. मोठमोठे थोर संत, भागवत कथा, पाचपूर महाराजांची, अन्नदान, हे सगळं त्यांना मुद्दाम सगळ्यांचे जाणार होते. म्हटलं आमचंही भैरवनाथाचं क्षेत्र बघा कसं आहे. तर इथं या सगळ्या मंडळीने बदल केला. त्यांच्या तिथे एक पिंगला मातेचं स्थान आहे. त्याला पहिलं काय म्हणत होतं, पिंगला देवी म्हणत होते, आता पिंगलेश्वरी. तर मग तिथं सुद्धा हत्या होत होती. परंतु आमचे गुरुवर्य मामासाहेब, आमचे ते मामाही होते आणि गुरुही होते, सगळेच होते. त्याने सप्ताह सुरू केला. गुरुवर्य महाराज श्रीराम महाराजांनी त्याला बडकिटी दिली. आमचे तुकाराम बाबा आदिकडून सर्व संत यांनी त्याचा सगळा हा विस्तार केला. आता सगळं बंद झालं आपल्यासारखंच. म्हणून त्यांना म्हटलं या भैरवनाथाचं दर्शन होईल. फिरत राहा, जे चांगलं असेल ते घेत राहा, वाईट असेल ते आपलं टाकत राहा. म्हणजे आपलं जीवन आदर्श होते, गाव आदर्श होते. आपलं घर चांगलं असलं पाहिजे, सगळ्यांनाच वाटतं. आणि मुलगा लग्नाला आल्यावर तर लईच त्याला जास्ती गरज असते. अहो म्हणलं एवढी कशी काय गर्दी चालली काम? नाही म्हणले, मुलाचं लग्न आहे, हुंडा जास्ती आला पाहिजे. घर बांधून हुंडा आपल्याला मिळवायचा नाही, मुलाच्या शिक्षणावर हुंडा मिळवायचा नाही. आपल्या सुविचारावर आपल्याला असा हुंडा मिळाला पाहिजे की तो कधी संपणार नाही. हुंड्याचे पैसे आज असतात, परवा नसतात. घेऊन असं आम्हाला म्हणायचं नाही. नाही तर तुम्ही म्हणता हे सांगायला आले का आम्हाला? आमच्यापेक्षा संसारातलं तुम्हाला जास्ती कळतं. त्याच्यापेक्षा हे सगळं केलंच. आपण जगायचं आहे, 10ला जगवायचं आहे, हीच आपली संस्कृती आहे. म्हणून भैरवनाथाचा दरबार आपला विषय चालू होता की गोपिका आणि गोपाळ वाढत्या वयाबरोबर संगती चांगली जर नसली तर चांगली माणसं बिघडतात. वाल्या कुडी किती वाईट होता, त्याच्यासारखं वाईट कोणाचं उदाहरणच सांगता येणार नाही. अजामेळ, गणिका, पण संतांचं दर्शन झालं, जीवन बदलून गेलं, बदलून जाते जीवन. याच्याकरताच मनुष्य जसा जसा मोठा होतो तसं तसं त्याला संगती चांगली मिळाली पाहिजे. हे भगवंताचा जन्मोत्सव मागे पडला. आता भगवान दिवसामासाने वाढत होते आणि वाढत्या वयाबरोबर संगती चांगली मिळाली. पेंद्या सुद्धा वैजा वाकड्या आणि यांनासुद्धा संगती चांगली देवाची मिळाली. त्यांची नावं वेडी वाकडी होती, राहणं वेड वाकडं, परंतु विचार चांगले होते. मग सर्व संगतीमध्ये राहायला लागले. भगवान म्हणतात, गोपाळांनो आपल्याला एक काम करायचं आहे, धर्माचं रक्षण करायचं आहे. पण धर्माचं रक्षण करण्याकरता काय केलं पाहिजे? पहिल्यांदा म्हणले आपलं शरीर चांगलं ठेवलं पाहिजे. शरीर जर चांगलं असेल, कीर्तन भजन ऐकता येईल, सगळं काही करता येईल. आणि शरीरच जर थकलं, आता आपला अध्यक्ष आम्ही मग अशी पाहिले तिथं इतका दम लागला, त्यांना म्हटलं तुम्ही आता जागेवरच बसा. आता अध्यक्षाला कायच होता, त्यांच्या पाठीमागे आपण तेच करणार आहोत. वय झालं की माणसाला आपोआपच काढता पाहिजे, घ्यावं लागतं, नकोच वाटते. नाहीतर मग प्रत्येक वाटते वा मला विचारलं नाही, माझ्याशिवाय कसं केलं. पण आता सगळं वय झालं, सगळं झालं. वय झाल्यावर जसं माणसाला आपोआप थकवा येत राहते. पण आपल्या सुविचाराला कधी थकवा येता कामा नये, हेच आपल्याला सांभाळायचं. तेव्हा पेंद्या सुधारणा वैजा वागण्या म्हणाला, प्रभू धर्माचं रक्षण करण्याकरता आपण बाल आहोत आणि एवढा राक्षस मोठ्या माणसाला कसं तोंड द्यायचं? रावण, कुंभक, आपलं रावण, कंस, आपण यांना राक्षस म्हणतो. त्यांना शिंग होते काय? ते ब्राह्मणच होते. आता रावण तो ब्राह्मण होता ना, नुसतं ब्राह्मण नाही, वेदाचे खंड केले होते त्यांनी. गायनामध्ये तरवेज हे तरी मंडळी आपल्या आरव यांचं चुकून जाईल, रावणाचं चुकत नव्हता. सगळ्या गोष्टीमध्ये 14 विद्या 64 कलेमध्ये निष्णात.
पण तरी राक्षस म्हणतात. राक्षसासारखं त्याला 10 तोंड म्हणतो आपण. 10 तोंड म्हणजे 1 2 3 4 5 असे 10 तोंड नाही. म्हणजे कधीच बोलण्यात वाच्यता नाही, वागण्यात वाच्य काही एक सूत्रता नाही. मग त्याचं नाव आहे रावण. आणि ते रावण काही मंडळी आता दसऱ्याला आपण काम करतो. आता रामनवमीचा उत्सव झाला, आपल्या संतांनी जे सांगितलं ते करत राहा, त्याच्यात आपलं हित आहे. इतरांनी कोणी काही वस्तू देऊन जरी सांगितलं, काही करून सांगितलं तरी त्याच्यात आपलं अनहित आहे. म्हणून पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या विढाला दुग्ध सरकार योग आहे. महाराष्ट्रांचं आपल्याला दर्शन झालं, बाबांचं दर्शन झालं. बाबांचा परिचय आता आपल्याला सांगितलेला. श्री परमपूजनीय आचार्य बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज, शांतीधाम आश्रम, लहरी बाबा संस्थान, मधापुरी, तालुका मूर्तिजापूर. मूर्तिजापूर आपल्या अकोटच्या पुढं आहे. आणि सुंदर भागवत कथा ते महाराज आपल्या अमोघ गोड वाणीतून सांगत असतात. आज या ठिकाणी आले, हे भैरवनाथांनी कानात सांगितलं मला वाटतं, त्याच्यामुळे आपल्याला दर्शन झालं. खूप खूप देवी भागवत आपण ऐकलं की आपल्याला लक्षात येते शक्तीची काय ताकद आहे. भक्ती आणि शक्ती भागवतामध्ये आपल्याला भक्ती पाहायला मिळते आणि देवी भागवतामुळे देवीची शक्ती पाहायला मिळते. म्हणून शिवशक्ती समावेशे नमन केले मी असे ज्ञानोबाराही सांगतात. भक्ती शक्तीचा संगम हा आपल्या जीवनात फार मोठा असतो. पूज्य महाराज श्री इथं मुद्दाम म्हणून आले, भैरवनाथाची कृपा झाली आपल्यावर. कुठल्याही कार्यामध्ये संतांचं येणं हे अतिशय शुभ असते. आणि पूजनीय बाबाजी इथं आले, अतिशय आनंद झाला सर्वांना, खूप चांगला आहे. मूर्तिजापूर म्हटलं की तिकडं पुंडलिक महाराज, बाकीचे पूर्वीचे संत मंडळी, बाबांचे आश्रम बराच आहे. परिषदेच्या कार्यक्रमामध्ये मला मागच्या बोलणं झालं होतं. परिषदेच्या कार्यामध्ये सगळ्या देशातले संत हे आपापली आहुती टाकतात, तसं महाराज श्री सगळे काम करत असतात. कथा कीर्तन हे तर करावंच लागते. कथा कीर्तनाबरोबर आपल्याला आपले जे धार्मिक सर्व रीतिरिवाज आहेत, अंतःकरणातली धार्मिकता आहे, तीही सतत तेवढ ठेवली पाहिजे. याच्याकरता जे कथा कीर्तन असतात, त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणातला विश्वास, श्रद्धा बळकट होत राहते. तेव्हा भगवंताचे संगडी आता पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या, आपल्याला धर्माचं काम करायचं आहे. म्हणजे बाबा हे शक्य होणार नाही, कंसाच्या पुढे आपलं काय लाग चालणार नाही. संघटना मजबूत झाली पाहिजे. संघटनेला पक्षाचं रूप आलं की मताकरता थोडंफार कमी अधिक बोलावं लागते. पण संघटना कोण सत्तेवर याचा विचार न करताना समाजाच्या हिताकरता जे झगडत असतात, त्या संघटनेच्या शब्दात ताकद येत असते. म्हणले काही का असत नाही, आपली संघटना मजबूत करा. म्हणजे यांची संघटना झाली. आणि आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे संघटनेचं अध्यक्ष केलं भगवंताला. त्यावेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष नव्हतं, पण मुख्य. मग भगवंताने सांगितले तुम्ही व्यायाम करा, दही दूध घेत जा. म्हणले प्रभू अरे बाबा आमच्याकडे आहे सगळं, पण असून आमची आई आम्हाला खाऊ देत नाही, देतच नाही. मग म्हणले आईच्या चोरून घेत जा. म्हणजे चोरून जर घेतलं माहिती पडलं की खूप आम्हाला कुठवून काढते, आमच्या वडिलाला सुद्धा देत नाही तर आम्हाला काय दे. मग म्हणलं असं करा, चोरी करा.
म्हणजे चोरी करणं आम्हाला माहिती नाही. म्हणलं असं काय नाही, एखादं चोरीचं काय, आम्ही काही चोरी केली नाही, पण कीर्तनाला गेलो, आमची चप्पल नेली कोणी, दुसऱ्याची घालून आलो. आता हे चोरी नाही, माझा चोरी नाही तर काय अर्धी चोरीच झाली नाही, आपली नाही हे माहीत आहे ना. कधी कधी काय नाही नाही म्हणलं, मी लक्षातच दिलं नाही. पाय तो पाय सांगत होता की मी तुझ्या पायातली नाही, कारण त्याच्या पायात जात नव्हते, बळजबरीने पाय घालायचा. तसे झाले परपटर वळत. आणि घरी आल्यावर म्हणते अरे 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 आपले नाही वाटते, म्हणजे तुझे नाही, तुझ्याही कामाला नाही, ज्याचे आहे त्याच्याही कामाला नाही, सगळं याचंही वाटोळ त्याचंही वाटोळ. चोरी आम्हाला माहिती नाही. मग म्हणले असं करा, मी येतो तुमच्यावर. हां, मग प्रभू आपण जर असाल तर मग काही हरकत नाही. मग भगवान पुढं आणि गोपाळ पाठीमागे, याला तरी यारे लागे भगवान पुढं आणि गोपाळ पाठीमागे. घर पाहून एकांताचे नवविधान, चोरी करता एकांत पाहिजे. आता तसं काही नाही, लोकांचा सुद्धा चोरी होत राहते. चोरी कुठे, घरी होते, दारी होते. आश्रमात महाराजांचे हे आमच्या आश्रमात तिथं होत नाही, एक आश्रम होता, बोलता बोलता वाढत राहते. तिथे बरीचशी शिष्यमंडळी राहत होती. पण गुरुजीला कुठलं तरी पेमेंट भेटलं 5-25 लाखाचं. आणि मग गुरुजींनी कुठं पैसे ठेवले हे जवळच्या शिष्याला माहीत होतं. मग जवळच्या शिष्याने 4 माणसं बाहेरचे गोळा केले आणि रात्री 12 वाजेला बरोबर आलं. शिष्य पाठीमागे राहिला. मग एक मनुष्य गुरुजीच्या छातीवर बसला, सुरा काढला. गुरुजीच्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्या छातीवर बसलं. पाहतो डोळे उघडून तो सुरा घेऊन बसलेला मनुष्य आहे. थोडी नजर बाजूला गेली तर आपला शिष्य दिसला. गुरुजीने पुन्हा डोळे लावून घेतले. म्हणजे आता जगण्यात आनंद नाही, आता मरण्यातच आनंद आहे. जवळची माणसं ज्यावेळेस आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जगाय, त्यावेळेस आपण देवाजवळ प्रार्थना कशा करता करायची, आम्ही जगावं म्हणून. मरण्यातच आनंद आहे. लोकांना वाटतं ना अजून काही दिवस जगावं, त्याच्या आत मरण्याचा आनंद असते. नाही तर माणसांना मरे नका, शेजारी म्हणते मरे नका मेला, आणीला कंटाळा. माणसं म्हणतात भैरवनाथ महाराज आमच्या शेजारचा मनुष्य गेला ना तर 50 रुपयाची पीड वाटत, पण तो म्हातारा काही जात नाही, अशी अवस्था होते. तेव्हा हे गोपाळ गवळणी घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे. एकांतशील घर पाहिलं, एकांत लोकांचं सांगत होतं. आता लोकांचाच चोऱ्या व्हायला लागल्यात, घरादारात आश्रमात सगळीकडे होतात. पण एकांतशील पाहिलं घर आणि गेले तिथं. शिंके लावेले होतो तिघांचे नेवरी, शिंके लावेली दुरी होतो तिघांचे. पेंद्या सुद्धा व्हायच्या वाकड्या यांना एकावर एक चढवलं आणि भगवान वर चढले. दही दूध खायचं तेवढं खाल्लं आणि आपल्या कोपऱ्यातून धारा व्हायला लागल्या. त्याला हात लावला, सगळा वाहती त्या धारा घ्यावी. आणि मग भगवान म्हणतात गोपाळांनो गडबड करायची नाही, आज तुम्हाला तृप्त होईपर्यंत मी देणार आहोत, गडबड करायची नाही. हा त्याला वळतो, तो त्याला वळतो, म्हणजे अशी ओढाओढी करायची नाही. तर एक काम करा, आज मी तुम्हाला नाही म्हणेपर्यंत. आणि ते गोपाळ तृप्त झाले आणि मग ते म्हणायला लागले प्रभू अरे एवढा दिवस आमच्या घरी एवढं दही दूध आहे तरी आम्हाला नाही भेटलं, पण तुझ्या संगतीत आलो आणि आम्ही तृप्त झालो, निश्चिंत झालो. तुझी संगती Thank you.
आम्हाला पाहू देत नाही का? म्हणजे तुमच्या वडिलांनी पाहिला का बगळा एवढा? म्हणे नाही. आज्यानी नाही. आज्याच्या आज्यानी नाही. आणि तुम्ही पाहता तर हा बगळा खरा नाही. अरे हे त्या कंसाचे सेवक आहेत, राक्षस आहे, रूप पालटून आलेले आहेत, हा बकासूर आहे म्हणे. मग गोपाळांना पाठीमागे केलं. भगवान म्हणले मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण जे वाटेला जातात त्यांची वाटच लावत असतो. त्या बगड्याला तेच लागत होतं. बगडा धावून आला. त्याला वाटलं आता कृष्णाला खलास करून टाक. भगवंताला तेच लागत होतं. भगवंताने जशी धाव घेतली तसं त्याचं ते मानगुटं धरलं आणि चोल धरली आणि दोन्ही हातात दोन असं कपडा फाडतो ना कापड दुकानाचा, टारा 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 टारा. खेळत होतो, नामदेव महाराज लिहितात, खेळत होतो यमुने तटी, बक लागला मासे पाठी, धरणीवरी आपटेला, आईना तुझी काय केले? आई सांग ना, तुम्हाला खोडकर म्हणतो मी त्या बगड्याचं काय केलं होतं काय? तोच माझ्या मागे लागला, गोपाळांना बोलवायला लागला. पुन्हा मी त्याला धरून आपटलं, त्याच्यातून राक्षस निर्माण झाला. मी त्याला काय करू? ते राक्षस लोक असे असतात. म्हणून कागासूर, बकासूर आदी आदी सगळे असुर रूप बदलून बदलून आले. जे गेले ते पुन्हा परत पुतण्यापासून एकही परत गेला नाही. फक्त एक गेला होता मामड नावाचा दैत, त्याने भटजीचं ब्राह्मणाचं सोंग घेतलं होतं म्हणून तो गेला. आणि मग वार्ता झाला. म्हणजे हे सांगत होतो की गोपाळ जरी आनंदात खेळ खेळत होते, पण कंसाला रोज रोज एक सेकंद जात नव्हता की कृष्णाला मारण्याचा उपाय आता काय केला पाहिजे. असं त्याचा सारखा उपाय, पण एकही उपाय त्याचा सक्सेस झाला नाही. योग्य सगळं करता आलं नाही. म्हणून अवघी दैत्य खाली मारी. जेवढे जेवढे दैत्य आले तेवढे सगळे संपून टाकले. और अनिष्ट ज्या काही प्रथा रूढी आहेत या सुद्धा आपल्याला विचाराने संपवायला पाहिजे. रान असेल काय, आमचे गुरुवर रामचंद्र बाबा सांगत होते. आता बाकीचे कोणी कीर्तन ऐकलं असेल नसेल, ते खूप त्यांच्या भाषेत सांगायचे. त्यांचं कीर्तन ऐकलं की किती अट्टल दारुड्या माणूस असला की त्यांनी माळ घातलीच पाहिजे अशी शब्दात ताकद होती. आणि मग ते सांगायचे नवीन फॅशन निघाली म्हणजे आपल्या सदऱ्याच्या गुंड्या पुढून असतात, नवीन निघाली तर पाठीमागून गुंड्या. आणि मग नवीन फॅशन म्हटली माणसाला फार भूषण वाटते. माणूस आहे का भगिनी आहे का बंधू हेच समजत नाही. आता आमच्या एका भक्ताने तर दर्शनाला असं ओढलं एका भगिनीला, अरे तुला काय डोका आहे की नाही? इकडे महिलाच कसं चालतात ते बाकीच्या महिला महिलाच आहे. पण आता ते ओळखूच येत नाही. कपडे असे घालून एक चांगला आहे, निदान एकच कपडा दोघांना घालताय तेवढं तरी चांगलं आहे. असं माफ करा बरं का कोणी असं. इथलं सोडून सांगतो आम्ही. नवीन फॅशनचा आनंदही तसाच. मग याने काय केलं, मग घरी तरी राहावं की नाही, इकडे तिकडे फिरायला लागलं. सायकल घेतली त्यावेळेस सायकलचं भूषण. आणि मग इकडून या गल्लीतून त्या गल्लीत ते काहीतरी काही खोदलेलं होतं, दगड पडलेले होते, नाली होती खूप खोल. याचे त्या फॅशनच्या नादात आणि सायकलच्या नादात त्या दगडाला बसली धडक. रामचंद्र बाबा खूप चांगलं सांगायचे. आणि जसा पडला त्या खड्ड्यात पडला, बेशुद्ध झाला, मेंदूला मार लागला. आणि तेवढ्यात एक म्हातारा अंधार पडायला लागला होता, बुजुर्ग माणूस. आता अरे अरे कोणीतरी खुणखुण करून राहिलं. मग त्यांनी त्याला उचलून काढलं, बाहेर काढलं. पण डोळे ऑपरेशनला आलेले होते बाबाचे म्हाताऱ्याचे. आणि अंधारे पडायला लागला थोडा. म्हणले अरे अरे हा खाली पडला ना, म्हणजे मुंडकं उलटं झालं, उलटून उडं झालं. आता बटनाच्या बाजूने आपलं तोंड राहते आणि त्याची फॅशन होती पाठीमागून गुंड्या, आणि गुंड्याच्या बाजूने त्यांनी ठेवलं आणि मुंडकं खाली केलं. म्हाताऱ्याला काय माहिती. मग म्हाताऱ्याने त्याला पाठीवर पाय म्हणलं ते मुंडकं सरळ करून बाबा कीर्तनाला की झटका मारून दाखवायची. फार मोठी शक्ती होती. जुना म्हातारा असे झटका मारला, मानच वाकडी केली, मान वाकडी केली, तसं शेवटचा श्वास. राम बरोबर राम. कशामुळे मेला? फॅशनमुळे. हा, असं ठिकाणावर आलं पाहिजे. नसलेली फॅशन, अशी फॅशन आली की आता करू नका सांग. तुम्ही म्हणतात आमचा फॅशन तुमचं का पोट दुखते? आमचं नाही पोट दुखत, पण तुमचं दुखणं एवढीच फक्त वाटतं ना. फॅशन करावी
आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या गावाला, आपल्या माणुसकीला ते शोभली पाहिजे तरच आहे ना, त्याचा उपयोग नाही तर काही नाही. ठीक आहे, काही असेल तर आता स्वातंत्र्य आहे, जसं करायचं तसं करा बाबा. जसं या फॅशनच्या मुळे सगळं होत राहते, तर असे फॅशन बदलत राहते. मी गोपाळांचं सांगत होतं, तर सगळं दैत्यांना मारलं आणि या कंसाला सारखं एक 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 सगळं दैत्य पाठवतो. कुठून बाजूला गेलं कळे ना, पण मग म्हणले आता अवघी दैत्य खाली सर्व दैत्यांचा निपात केला. पेंदा म्हणतो देवा झाली आता वेळ म्हणती, पेंदा म्हणतो देवा भुका लागल्या मग भुका लागल्या त्यांनी शिदोऱ्या आणल्या होत्या, मग आपण आणले का शिदोऱ्या? शिदोऱ्या आणायचं कामच नाही, सगळं बट्टच होऊन राहिलं इथं. या बट्ट सगळं आपल्या आलेलं आहे. भैरवनाथाचा हाच प्रसाद आहे. तुम्ही आज लाडू बर्फी खाल्ली त्याला महत्त्व नाही, या बट्टीचा एक घास जरी खाल्ला की तुमचं सगळं पचन होऊन जाते. असं हा प्रसाद आहे सर्व दुःखांना आणि रसोपजायते. हा देवाचा प्रसाद आहे. हा प्रसाद दुःख नष्ट करणारा आहे, सुख प्राप्त देणारा आहे. पण सर्व गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या भगवंताजवळ दिल्या. भगवंतांनी त्या एकत्र केल्या, त्याचा काला केला. खडकी सोडीला मोठा भगवंतांनी त्या गोपाळांना काला वाटला. ज्या गोपाळांना काला वाटला त्यांचं प्रेमाने चिंतन करून कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो, भैरवनाथांनी आपल्याकडे तो काम करून घेतलं, पण त्यांना आवडते तेच आपल्याकडून करून घेत राहा अशी आपण त्यांना प्रार्थना. सप्ताह असेल, बाकीचं अन्नदान असेल, आणखी काय असेल, हे सगळं केलं पाहिजे. आता पाहते मुलगा रडते तर सगळं म्हणतं आईकडे लक्ष लागतं. आणि तुमचे फोन वाजतात तर कोणीच काही म्हणत नाही. मोबाईल, आता मोबाईल खिशात रडतात. आता मुलं तरी काय करते, गरमी होऊन राहिली आणि सगळं होतच राहते. त्या मुलांच्या आवाजाने सुद्धा आपल्याला थोडंसं आणखीन वेगळंच काहीतरी चैतन्य प्राप्त झालेलं वाटतं की भैरवनाथाच्या आशीर्वादाने सगळं कार्य केलेलं आहे. मिरवणूक आता काल झाली का आज आहे? आज आहे. आता दिंडेवाले आपले जवळची माणसं विसर भोळे दिसतात. मला वाटतं 2-3 वर्ष दिंडे आणल्या ना, आता काही कोणी येत नाही काही. पण कमीत कमी 5-25 माणसाचे 5-7 गावांनी जरी दिंडे आणल्या आणि फार त्रास दिल्यापेक्षा संध्याकाळी 6 ते 8 जरी आपण दिंडी काढली, त्याच्यातच सेवेना, त्याच्यातच दिंडी, ते सगळं सेवेना म्हणजे काय, देवाची मिरवणूक, वाद्य गजरासह आनंदा. त्या आनंदाला कुठलेही गालबोट लागता कामा नये याची आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपले पत्रकार तर आता आपले काय विश्वस्त आहेतच, सुधीर भाऊचं कामच आहे. एकाच ठिकाणी तालुक्यामध्ये जिथं जिथं चांगलं काम असेल ते चांगल्या प्रकारची बातमी देत राहतात. ते इथं आलेले आहेत. मग आपला महिमा पत्रकारितेत आहेतच, परंतु भैरवनाथाचा महिमा हा आगाध आहे. भक्तांच्या अंतःकरणात दृढ झालेला आहे आणि बाह्य कारणाची बाह्य सेवा जी आपल्याला जबाबदारी दिली ती तन मन धनाने प्रसंगोपात, कधी शरीराने सेवा, कधी मनाने चिंतन, कधी धनाने सेवा करायची. जिथं जिथं काही, जिथं कमी तिथं आम्ही, अशी भावना आपण ठेवायची आणि भैरवनाथाला आनंद प्राप्त करून द्यायचा. भैरवनाथाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन सेवेस विराम देतो. श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज, 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 श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज. श्री काल भैरवनाथ भगवान की जय.
ज्ञानदेव तुकाराम हरिवसा देव तुकाराम स्टेजवर हरिवसा झाली समाधान नैवेद्य जाऊन सुरवारी कपड़े के सामने के आकाओ बड़ी बड़ी हरिवसा शास्त्र सुर सभी हरिवसा तुकारे भोग गिरा आधी मोकळं ठेवा आधी मोकळं करा हमारे
देशील कृपा है पांडुरंगा. आणि